चकुल्या करण्यासाठी सगळ्यात आधी तुरीची आणि मुगाची डाळ दोन्ही सम प्रमाणात घ्यायची आणि डाळ आता शिजवून घ्यायची। डाळ शिजवताना त्याच्यामध्ये मिरची आणि टोमॅटो कापून ह्याच्यामध्ये टाकायचं। आता चला डाळ कुकरला लावूया। आता कुकर लावला, कुकरच्या 5 शिट्ट्या होऊन द्यायच्या। कुकर थंड होतोय तोपर्यंत इथे कणिक मळून घ्यायची। अशा प्रकारे कणिक मळून घ्यायची। आता ही कणिक 5 मिनिटं ठेवून द्यायची रेस्ट करायला। आता ह्यात मीठ टाकायचं, डाळ हटून घ्यायची। आता याच्यामध्ये कोथिंबीर मीठ टाकून डाळ हटून घेतली। आता तेल गरम होऊन द्यायचं, त्याच्यामध्ये जिरं टाकायचं, मोहरी टाकायची आणि जिरं मोहरी चांगली तडतडून द्यायची। आता याच्यामध्ये कढीपत्ता टाकायचा। आता डाळ टाकायची याच्यामध्ये आणि मिक्स करून घ्यायची व्यवस्थित। आता इथे डाळीला उकळी येते तोपर्यंत हे जे पीठ मळले त्याचे हुंडे करून चपाती लाटून घ्यायची। थोडीशी जाडच लाटायची, जास्त पातळ पण नाही करायची। कापायची। ही चपाती अशी लाटली की ह्याला असं कापून घ्यायचं व्यवस्थित। अशी कापायची। अशी कापायची। अशी कापायची। अशी ह्याचा हिरवा आला पाहिजे। अशी आता हे असं एक एक करून ह्या डाळीमध्ये सोडायचं। असं करून आता सगळ्या पिठाचं लाटून कट करून डाळीमध्ये सोडायचं। लईच पातळ आधी असं सगळं ह्याच्यामध्ये डाळीत टाकून घ्यायचं। आता हे सगळं व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आणि ह्याला 10-15 मिनिटं आता शिजवून द्यायचं। 5 मिनिटांनी एकदा ह्याला हलवून घ्यायचं असं, कसं ते खाली लागलं नाही पाहिजे म्हणून असं हलवायचं त्याला 5 मिनिटानंतर एकदा। असं हळूहळू शिजतं इथे। गॅसची जी फ्लेम आहे ती कमीच ठेवायची, फास्ट करायची नाही। 15 मिनिटं झालेली आहेत, तुम्ही बघू शकता। आता हे शिजलेलं आहे प्रॉपर। आता गॅस बंद करून द्यायचा आणि थंड होऊन द्यायचं, त्याच्यानंतर सर्व करायचं। चला आता गरम गरम सर्व केले, मम्मीला देऊयात खायला आणि विचारूयात कसं लागतंय। मम्मी खाऊन सांग कसं लागतंय। काही चकुल्या झाल्या, मस्त झाले। हां, तर ह्याला म्हणतात आमच्या इथे चकुल्या। जर तुमच्या इथे करत असतील तर नक्की सांगा तुमच्या इथे कशा करतात ते कमेंटमध्ये। आणि भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये। बाय बाय मम्मी, बाय बाय कर। बाय बाय।